आणि हा लाईनमॅन उजड पाड्या महिना संपल्याबरोबर बिल भर नाही तर कापतो म्हणते तुझी लाईन. आणि कालपासून सांगून ठेवलं का माझ्या लाईनीमध्ये काय फॉल्ट आहे तर पाहून दे, तर अजूनचा पत्ता नाही. थांब आता याला फोनच करते. डाव्या हातान साडी वर करा, डाव्या हातान साडी वर करा, उजव्या हातात सामान. किती बदमाश माणूस म्हणावा हा. हॅलो हॅलो, पण उजेड पाड्या का? ओ उजेड पाड्या बोलतो. कुठे आहेस तू? खांब्यावर चढलो, तुझा कार्बन घासत. माकडा चांगला बोल ना. माझा कार्बन म्हणजे तुझ्या घरच्या लाईनच्या वायरचा म्हणालो. आता मग असं बोल ना. ठीक आहे ठीक आहे, लवकर ये तू. लाईन किती काटकसर करून वापरा, पण यांचं बिल काय कमी व्हायचं नावच घेत नाही. उलट वाढतच जाते वाढतच जाते. ने पंखे तर असे फिरतात की जागचा मच्छर हलत नाही. हवा लागलं तर दूरच राहिलं. आता हा कुठे राहिला? येऊच दे याची चांगलीच वरात. पडला बाई उजेड, पडला पडला पडला. दिसते का तुला उजेड? दिसते मोठा कान उजेड पाडे आहेस ना तू. हा दिसला उजेड? खूप तावात दिसत आहेस बाई. म्हणे काऊन रात्री झोप नाही झाली का? नाही तब्येत बरोबर नाही का? म्हण कशी होईल झोप? कशी होईल सांग ना. रात्रभर मच्छरांनी तुडू तुडू खाल्लं मला, मग कशी होईल? म्हणून थोडी बारीक दिसत आहे. साले आजकाल मच्छरे स्मार्ट झाले आहेत. भेटला चान्स का सोडतच नाही. तेव्हा एक तरी वेळा मला मच्छराच्या जन्मी घाल रे बाबा. मग मी कोठी कोठी पायाले चावतो, तूच पाहिजो. ए कसला विचार करतोयस? आधी लाईनीचं बघ. बाई लाईन तर मी सुरू केलो. हा मग मला वाटते तुझ्या बोर्डातच फायदा आहे. काय म्हणालास तू? बाई गैरसमज नको करून घेऊ. मला आधी एक सांग, हा घर कोणाचा? कोणाचं म्हणजे माझा आहे. मग या घरात लागलेल्या बटनाचा बोर्ड कोणाचा? माझा. तेच तर म्हणतो, तुझ्या बोर्डातच फाल्ट आहे. तू तुझा बोर्ड लाईनमॅनच्या आपला वायरमॅनच्या हाताने तपासून घे. तो माझा काम नाही, मी चाललो दुसरीकडे. आता असं काय करताय उजेड पाडे साहेब? आता वेळेवरच कुणाला बरं बोलवू? अहो तुम्हीच बघा ना माझ्या बोर्डातला फॉल्ट प्लीज. कोणती बाई अशी लाडानं बोलली तर माझा व्होल्टेज वाढून फ्यूज उडून जाते. आता फुल व्होल्टेज मध्ये साव. चाल 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 बाई, लवकर अंदर चाल. मी तुझा बोर्ड खोलतो. बाई तो पेचकस दे, पेचकस. बरं बरं हे घ्या. अहो काय करताय? माझ्या हाताला काय पकडता? बाई अंधाराचा काही दिसून नाही राहिला का? नाही. बरं बरं बाई तो पेंचीस दे, पेंचीस पेंचीस. बरं हे घ्या. अहो काय करताय? माझ्या गालाला का बरं पकडता? तुझे गाल हो का? तरी मी विचार केलो, माझा पेंचीस एवढा नरम कसा झाला? अंधाराच्या नेमकी वस्तू हातात लागत नाही बाई. बरोबर बाई तू काय म्हण, काय तुझी बटनच खराब झाली आहे. काय? आता कसं? ते बटन दे, बटन. बटन कुठे आहे? मला तर काहीच दिसत नाही अंधारात. आता तुम्हीच बघा ना कुठे आहे तर. बरं 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 बरं. ए घुबडा, मेंढ्या, माकडा, अरे काय करतोस? अंधाराचा फायदा घेऊन इथं तिथं चान्स मारतोस. थांब आता तुला चांगली बाप रे, अंधाराचा मस्त फायदा घेतोस ना तू. काय होते? थोडसा हात झाला तर एवढा मारा लागते का? काय म्हणालास तू? थोडासा थांब. आता तर तुझी पोलिसात तक्रार करते आणि तुझ्यावर विळा
नाही भंगाची केस ठोकते. थांब तुला तर आराधुरा पाहणार नाही मी. असं नको करू बाई, असं नको करू. या हाताला सवय खराब आहे. हा भळवा नको ते तर कनेक्शन जोडून पाहिजे. तू म्हणशील ना बाई या हाताचा मी कायमचा बंदोबस्त करतो, पण पोलिसात तक्रार नको करू. ते मला काही अहो नको करू. हो माझी नोकरी जाईल. तुले मारायचाच आहे ना, मार. अजून पाठीवर मार मार, पण पोटावर नको मारू. बायको असूनही विदुराचा जीवन जगणाऱ्या या पीडित माणसाला माफ कर बाये. ते मला काही सांगू नको, बिलकुल माफ करणार नाही मी. बापा उजेड पाळे, बाईच्या पायाजवळ उजेड पाळाचा विचार आहे का? बरं झालं तू आलास तर. कालपासून माझी लाईन गेली आहे तर याला दुरुस्त करायला बोलवली तर म्हणते कसा बाई तुझ्यावर कार्बन चढलाय. ते झालं तर म्हणते तुझ्या बोर्डातच ते झालं. अंधारात हा बोर्ड दुरुस्त करायच्या नावाखाली मला खोलीत घेऊन गेला आणि अंधाराचा फायदा घेऊन इथं तिथं चान्स मारत होता. चांगली याची रिपोर्ट करून शेकूनच देत होती. आता बाईची जात आहे असे शेकवा शेकवीचे धंदे नको करू, समजून घेत जा. आता तो पाया पडून तुझी माफी मागत आहे ना, मग काय करू? जाऊ दे ना, माफ करून टाक ना. उठ उठ. हो रे, तू असे हे लाटाकाव धंदे करतेस काय ले? साला जेती जमन आहे तेथी कनेक्शन जोडून पाहतेस. काय वाटते थोडीशी बनाय रे भाऊ. इमानदारीनं मी हिची लाईन दुरुस्त करत होतो रे. असा तरी लाईन आलीच नाही हो ना. येईलच कशी? त्या खंब्याचा कार्बन काढलास आणि घरचा मेन पाडून ठेव. कमी असतो कमी बदमाश हो का? आता तर तुला फाडूनच बाई. अशी हातगाई फाडाफाडीचे धंदे नको करू. आज तू त्याची फाडशील मान्य आहे, पण उद्या तू त्याच्या तावडीत सापडल्यावर तुझी यानं फाडलं तर केवढ्याची होईल नाही का? म्हणून म्हणतो थांब थांब. तुला लाईन पाहिजे ना? हो. लाईन पाहिजे ना? आत्ता आणून देतो. इच्छक धंदा पिटता पाय उजेड पाड्या. आज वाचलाच बापू, पण पुन्हा असे धंदे केलास तर गेलास समज 12च्या भावात. जाऊ दे ना बाई, तसे आपण एकाच धंद्यातले नव्हे का? काय म्हणालास? म्हणजे सरकारी नोकरीवाले नव्हे का आपण? म्हणता बाई जा, आज जा आणि तुझी लाईन आली का पाय बर जा. बरं हो हो बघते. कुवारीच आहे, माहीत आहे कुवारीच आहे म्हणून. पण भाऊ तुले कसा माहित झाला का मी मेल पाळलो ठेवून म्हणून? कसा माहित झाला सांगू? अरे रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या कुवाऱ्या पोरीक असा कातावल्या नजरेनं पाहतेस, मग असा कुवाऱ्या बाईच्या घरात शिराचा चान्स तू सोडशील का? तुझे बाहेरून नखरे पाहतच होतो बापू. अबे सांभाळून राहायचा हरामखोरा. काल ते विजयाची बहीण तुझ्या नावानं बोंबलत होती. अरे लोक तुले गावात उजेड पाड्या सांड म्हणते, सांड. तुझा साजरा लग्न झाला आहे ना तर घरी आपले उजेड पाडणं तू. सप्पाच बरोबर आहे भाऊ, मग पण डीपीच काम करत नाही. डबल लोड जरून जाते. डबल लोड मी नाही समजलो. माझ्या बायकोले दोन नवरे आहे. 9 महिने त्याच्या जवळ राहते, 3 महिने मी सांभाळतो. बाप रे, म्हणजे एवढी बेबिचारी आहे तुमची बायको? आता एक नवरा म्हणजे तुम्ही आणि हा दुसरा कोण? सरकारी नोकरी करते. वर्षातील तिच्या नोकरीचे दिवस म्हणजे 9 महिने तिकडे राहते आणि सुट्ट्याचे दिवस म्हणजे 3 महिने. सुट्ट्याच्या दिवशी मी सांभाळतो. बाकीच्या वेळेस माझी का गत होत असेल माझा मला माहित आहे भाऊ. म्हणतो भाऊ कुवारीचा आहे का नाही? पिरवसतेस मले ना कुवाऱ्या म्हणून सांगतेस तू. म्हणून तू याची लोड कमी करायसाठी येते त्याची तोंड खूप बसतेस नाही का? तुझा बरा आहे भाऊ. तू आहे रोजगार सेवक. इकडं तिकडं हिंडून काम आणतेस, नवरा बायकोले चांगला कामावर ठेवतेस आणि साजऱ्या बाया पाहतेस. झाडाच्या सावली खाली मस्त गुलू गुलू गोष्टी करत बसतेस. तुझा दिवस कसा जाते पताही लागत नाही आणि माझा दिवस खंब्यावर प्रेम करण्यात जाते.
आणि रात्री उशी पाळण्यात भाऊ. अरे रे 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 रे, खरंच या बायको असून तू विदुराचा जीवन जगत आहेस. मला नाही वाटत तुझा येल मांडवावा जाईल. तू आंदोलनच बनणार आहेस. काही विचारूच नको भाऊ, काही विचारूच नको. माय माय मला राव राव विचारते, बापू नातू कधीच देतेस का? मला वाटते माय माय नातवाचा तोंड न पाहताच मरते. आणि ते अतृप्त मेली तर भूत बनून त्या घराच्या आड्यावर बसून राहील आणि नातू नातू म्हणून मला सतावत राहील. आजकाल सगळे काम ऑनलाईन होतात. साली याची सोय झाली असती ना तर डाउनलोड करून दरवर्षी महामायले एक एक नातू दिलो, पण तशी सोय नाही बडवा. अहो एवढीच आईची काळजी आहे तर बायकोला 2-3 महिन्याच्या सुट्ट्या घ्यायला लावा आणि देऊन टाका आईला नातू. डिलिव्हरी करायला मी आहेच, हो की नाही? तसाच काहीतरी करून पाहा लागल. पाय तुझे काम तू ऑनलाईन करण्याचं कसं आहे का, पण परत या बायका करंट लावायचं काम करायचं नाही सांगून ठेवता. भाऊ एका वेळेस माझा अकाउंट बंद नको करू. फिक्स डिपॉझिट नसला म्हणून का झाला का? कमीत कमी सेव्हिंग खाता तर सुरू राहू दे. तू गावभर आपले सेव्हिंग अकाउंट चालव, पण पुन्हा जर या बाईकडे आलास तर सांगून ठेवतो तुले. पाय सध्या माझा बॉडी खवलीकरणाचं काम सुरूच आहे. एखाद्या गड्ड्यात देतो दाबून, मग आतल्या चालव आपला इंटरनेट. ती काही करू पाहतेस तू. जातो भाऊ, येतो बाई. बोलला होतं लाईन गेल्या. आणि हो थांबा उजेड पाडे. आज तुम्हाला सोडलं, पण आजच्या पराक्रमाची शिक्षा म्हणून तुम्हाला माझा 2 महिन्याचा लाईट बिल भरावं लागेल. ऐकलं? अजिबात नाही, काय? अजिबात नाही भरत. अजिबात नाही. आता तर पूर्णच नाव. भरतो 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 मग भरतो भरतो बिल भरतो. साला खाया पिया कुछ नहीं, गिलास थोड़ा बारा. येतो बाई, येतो. भाऊ कुवारीच आहे. बदमाश. चांगली हिकमती आहेस तू. आता मस्त 2 महिने मीटर फिरव, पण ते जाऊ दे. ए जा, मला चहा पाच जा. लवकर जा, बनव जा. बाप्पा तू तर माझा नवरा असल्यावानीच ऑर्डर करून राहिलास ना. मी का तुझी बायको हो का? पाय बाबा, आता जर तुझी इच्छा असेल तर मी घोड्यावर बसूनच जाव, संगत वरात मंदीच्या दारात. पाय तोंडपा घोड्यावर बसणाऱ्याचं फुकटच काय. 1 कप चहासाठी घरोघरी फिरतोस. त्या उजेड पाण्यासारखं समजतेस का मला तू? रोजगार सेवक आहे मी, रोजगार सेवक. मग असा सरकार दरबारी जातो, काम खेचून आणतो, लोकांना काम देतो. मग तरी बायकांच्या शिव्या खातोस. कोणत्या बाया शिवा देणाऱ्या? कोणत्या बाया शिवा देणार? नाव सांग तिचा फक्त. ते गोदाजी शिव्या देत होती. काय म्हणत होती? म्हणे तरुण तरुण सुंदर मुली कामावर घेते म्हणे. याला चांगला हातबोट लावायला पाहिजे ना म्हणे. मग हे तुझं बरोबर काम आहे का? चांगल्या चांगल्या मुली, सुंदर सुंदर बायका कामावर घेतोस. ते गोदाजी तर विधवा, तिला काम नाही घेत कामावर. मग हो, गावामध्ये बहु विधवा बाया आहे. सगळ्या बुडक्या बायाला कामावर घेतो, पाणी आणण्यासाठी ठेवतो, चिखल करतो, रवना करतो. सांगतेस पाय कायच्या बाई आरोप करायचा नाही सांगत आहो. रोजगार सेवक आहे, रोजगार सेवक मी, इमानदार आहे. समजलीस का? माहितीच आहे मोठा रोजगार सेवक आहेस तर. आणि हे तुझी इमानदारी माझ्या कोणत्या कामाची आहे? तू का मला कामावर घेणार आहेस? पाय आता तुझी जर इच्छा असेल तर आता तुझा मस्टर नाव चढवतो. नुसती हजेरी रावापुरती आलीस ना तरी जमला. माझ्यासारख्या अशा बऱ्याच असतील मास्टरवर तुझ्या. बऱ्याच आहेत, पण मला त्याच्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे. फक्त तुझ्यात. सांग तुझं नाव चढवू का? पाय पण तुला माझ्याशी लग्न करावं लागेल रे बा. नाही, अजून तरी माझ्या लग्नाचा विचार नाही. पाय विचार कर. अशा वर्कर आहेस, गावामधल्या 12-3 बाया किती, गरोदर बाया किती याची नोंद करत फिरतेस. अशी नोंद करता करता एक दिवस बिना नवऱ्यानं तुझी गरोदर म्हणून नोंद होऊन जाईल. मग बच्चो बोंबलत झाली तर होऊ दे ना. तू आहेस सांभाळायला. चांगला काम आहे, म्हणजे खाणारा खाऊन जाईल आणि ताती उघडणाऱ्याचा नाव होईल. असा नाही जम. मग कसं जमते तर? कसं जमते? अशा वर्कर बाई, या वर्करच्या तुझ्याकडून आशा आहे.
तू माझ्याशी लग्न करावं. पाय आता तुझी जर तयारी असेल तर आता मी माझ्या बापाला तुझ्या मायाकडे पाठवतो. बेशरम कुठला, तुझ्या बापाला माझ्या मायाकडे कशाला पाठवशील? की बैताड पेरली आहेस तू. का? मले सांग, तुले बाप नाही आहे, मले माय नाही. तर रोजगार मीच कामावर घेऊन जाशील. अरे अजिबात नाही, काटा सुद्धा पोचू देणार नाही. तू म्हणशील ना तर लग्नानंतर तुला मी बहिणीसारखा ठेवी. बहिणीसारखं ठेवायला बायको करतात. असं हे बघ, तू मला बहिणीसारखा नको, बायको सारखाच ठेव. पण मी काय म्हणते, लग्न झाल्यानंतर तुला माझ्याच घरी राहावं लागेल. काहून? काहून म्हणजे तुझ्या घरात किती लोक आहेत, मग तिथे आपल्याला प्रेम करायला वेळ मिळेल का? असं म्हणजे लग्न झाल्यावर दिवस रात्र प्रेम करतच बसू म्हणतेस. मी तयारच आहे. खरं सांगू, ए माझं मन तुझ्यात किती भुललंय सांग. ए मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या या रंगाला, मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या या रंगाला. अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या या रंगाला, मन भुललं ग पोरी तुझ्या गोऱ्या या रंगाला. अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. गोर गोर अंग त्यात जवानीचा संग, तुझं गोर गोर अंग त्यात जवानीचा संग. या गुलाबी गालावर चढला भलताच रंग, या गुलाबी गालावर चढला भलताच रंग. चाल तुझी गोऱ्याची शोभे मराठी रंगाला, चाल तुझी गोऱ्याची शोभे मराठी रंगाला. अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. जंगलची मैना झाली जीवाची आईना, तू जंगलची मैना झाली जीवाची आईना. तुला पाहिल्यापासून मला झोपच येईना, तुला पाहिल्यापासून मला झोपच येईना. अग तू माझी राधा नको छाडू श्रीरंगाला, अग तू माझी राधा नको छाडू श्रीरंगाला. अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला, अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या अंगाला. कंबर काय हलय कंबर, तुझी नाजूक कंबर काय हलय कंबर. कधी लावशील ग पोरी सांग माझा नंबर, कधी लावशील ग पोरी सांग माझा नंबर. नाही लावणार मी खटका तुझ्या जोडीच्या भिंगाला, नाही लावणार मी खटका तुझ्या जोडीच्या भिंगाला. अग जरा लावशील का तुझं अंग माझ्या